चंद्रपुर मनपा की ओर से इस समय अमृत योजना को लेकर अनेक जगहों पर रास्तों की खुदाई की गई है, जिससे नागरिकों को परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इसी संदर्भ में ली गई एक पत्र परिषद में क्या कहा गया, आइए देखते हैं इस खबर में। चंद्रपुर शहर की जनता को साफ और योग्य प्रमाण में पानी मिले, इस उद्देश्य के साथ शासन ने अमृत योजना चंद्रपुर शहर में चलाई है। अमृत योजना का काम शुरू तो हुआ, लेकिन इससे जनता को भी परेशानी का सामना करना पड़ रहा है। इसी संदर्भ में एक पत्र परिषद ली गई। इस पत्र परिषद में पूर्व नगर सेवक तथा गट नेता मनपा चंद्रपुर सुरेश पचारे ने जानकारी देते हुए क्या मांग की, आइए जानते हैं। आज आम्ही महानगरपालिकेमध्ये आयुक्त साहेबांना भेटायला गेलो होतो। आयुक्त साहेबांची मीटिंग चालू होती। शास्त्रीनगर प्रभाग क्रमांक 2 मध्ये पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे अमृत योजनेचं, आणि त्यांनी अमृत योजनेचं काम करत असताना जे चुकीच्या पद्धतीनं मार्गक्रमण केलेलं आहे, मुख्य रस्त्यानं पाईपलाईन नेण्याचे ऐवजी त्यांनी रहिवासी वस्तीमधून जे लोकसंख्या ज्या ठिकाणी जास्त आहे, छोटे रस्ते आहे, त्या छोट्या रस्त्यातून मधातून रस्ता खोदून त्यांनी पाईपलाईन DRC रोडपर्यंत पोहोचवलेली आहे, मेन लाईन। त्याच्यामुळं काय झालं की रस्ता मधातून खोदल्यामुळं पूर्ण 10 फूट खोदल्यामुळं रस्त्याची पूर्ण नासाडी झाली। त्या ठिकाणी डांबर रोड होता, पूर्ण खोदून फेकण्यात आलं। त्याच्यामुळं आज त्या ठिकाणी रस्ता चालण्यास नाही, फक्त त्या ठिकाणी गड्डे आणि दलदल एवढं राहिलेलं आहे। आज टू व्हीलर सुद्धा त्या ठिकाणी जाऊन नाही राहिलेली आहे। आमची अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी त्वरित त्याच्यावर काहीतरी उपाययोजना करावी। तिथे कॉन्क्रीट रोड करावा, डांबर रोड तो होताच ऑलरेडी, पण कॉन्क्रीट रोड करून नागरिकांना दिलासा द्यावा। जर आपण या ठिकाणी जर रोडचं करू शकले नाही, आम्ही समोरचं काम होऊ देणार नाही। जोपर्यंत ते रोडचं काम लोकांना चालण्यापुरतं आपण बनवणार नाही, तोपर्यंत आम्ही पुढचं काम करू देणार नाही। आणि आपण करण्यास अधिकाऱ्यांना पाठवाल तर आम्ही काय समोरचं आंदोलन घेऊ। 8 दिवसाच्या आत आम्हाला तिथे काही ना काही करून पाहिजे आणि नळाची लाईन व्यवस्थित करून पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे। आणि जर नाही करू दिलं तर समोरचा टप्पा आम्ही घेणारच। जय हिंद, जय महाराष्ट्र। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रोयारकर की रिपोर्ट।